आजच्या डिजिटल युगात UPI व्यवहार सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय। मात्र अनेकदा QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर खातं तपासताना तीच रक्कम दोनदा डेबिट झाल्याचं पाहायला मिळतं। विशेष म्हणजे मोठी खरेदी किंवा महत्त्वाचं बिल भरताना अशी घटना घडल्यास ग्राहकांमध्ये घबराट निर्माण होऊ शकते। अशा परिस्थितीत नेमकं काय करावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सर्वप्रथम आपल्या UPI ॲप मधील व्यवहार इतिहास तपासा। अनेकदा दोनदा रक्कम वजा झाल्यासारखी दिसत असली तरी त्यातील एक व्यवहार पेंडिंग किंवा फेल असू शकतो। अशा वेळी रक्कम तात्पुरती खात्यातून वजा झालेली दिसते, मात्र ती प्रत्यक्षात व्यापाऱ्याच्या खात्यात जमा झालेली नसते। त्यामुळे व्यवहाराचा स्टेटस, ट्रान्झॅक्शन ID आणि 12 अंकी RRN क्रमांक तपासणं आवश्यक आहे। जर दोन्ही व्यवहार यशस्वी दाखवत असतील आणि व्यापाऱ्याच्या खात्यात रक्कम प्रत्यक्षात दोनदा जमा झाली असेल तर परताव्याची प्रक्रिया बँक किंवा व्यापाऱ्याच्या पेमेंट यंत्रणेमार्फत केली जाते। अशा वेळी घाईघाईनं पुन्हा पेमेंट करू नये, कारण पहिला व्यवहार पेंडिंग असताना नंतर यशस्वी होऊ शकतो आणि त्यामुळे दुहेरी डेबिटची समस्या निर्माण होऊ शकते। UPI व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर ग्राहकाच्या खात्यातून पैसे वजा झाले पण लाभार्थ्याला रक्कम मिळाली नाही, अशा प्रकरणांमध्ये रक्कम परत मिळणं अपेक्षित असतं। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अशा अयशस्वी व्यवहारांतील रक्कम ठराविक कालावधीत आपोआप ग्राहकाच्या खात्यात जमा केली जाणं आवश्यक आहे। मात्र व्यापाऱ्याला दोन्ही व्यवहारांची रक्कम परत मिळाल्यास परिस्थिती वेगळी असते। अशा वेळी हा फक्त अयशस्वी व्यवहार नसून प्रत्यक्ष दुहेरी पेमेंट झालेलं असतं। त्यामुळे अतिरिक्त रक्कम परत मिळवण्यासाठी व्यापारी त्याची बँक किंवा संबंधित तक्रार निवारण प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो। अशा वेळी ज्या UPI ॲपद्वारे व्यवहार केलाय त्यामध्ये तक्रार नोंदवावी, त्याचबरोबर आपल्या बँकेशी संपर्क साधून व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी। व्यवहाराचे स्क्रीनशॉट, दोन्ही ट्रान्झॅक्शन ID, व्यवहाराची तारीख, रक्कम आणि व्यापाऱ्याची माहिती जवळ ठेवावी। त्यामुळं बँकेला प्रकरणाचा तपास करणं सोपं जातं। व्यापाऱ्यानं आम्हाला फक्त एकदाच पैसे मिळाले असं सांगितलं तरी दुसऱ्या व्यवहाराची चौकशी थांबू नये। बँक संबंधित व्यवहार पूर्ण झाला की नाही याची खात्री करून आवश्यक असल्यास परतावा किंवा वाद निवारण प्रक्रिया सुरू करू शकते। NPCI कडेही UPI व्यवहारांबाबत तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे। मात्र या प्रक्रियेत ग्राहकाची बँक ही महत्त्वाची भूमिका बजावते। परतावा मिळण्यासाठी लागणारा कालावधी व्यवहाराच्या स्वरूपावर अवलंबून असतो। अयशस्वी व्यवहार असल्यास रक्कम आपोआप परत मिळू शकते, मात्र प्रत्यक्षात दोनदा यशस्वी पेमेंट झाल्यास स्वतंत्र परतावा किंवा तक्रार निवारण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते। यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षितता। परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही आपला UPI पिन, OTP किंवा बँकिंग माहिती मागत असेल ती कोणालाही देऊ नये। पैसे परत मिळवण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नसते। तसेच परतावा मिळण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा पेमेंट रिक्वेस्ट मंजूर करा असं सांगितलं जात असेल तर सावध राहणं आवश्यक आहे। UPI व्यवहार दोनदा डेबिट झाल्यास तणाव निर्माण होणं स्वाभाविक असलं तरी याचा अर्थ पैसे कायमचे गेले असा होत नाही। सर्वप्रथम व्यवहाराची स्थिती तपासा, आवश्यक पुरावे जतन करा आणि अधिकृत मार्गाने तक्रार नोंदवा। घाईघाईनं पुन्हा पेमेंट करणं किंवा अनोळखी व्यक्तींच्या परताव्याच्या संदेशांवर विश्वास ठेवणं टाळावं। योग्य पद्धतीने पाठपुरावा केल्यास बहुतांश प्रकरणांमध्ये रक्कम परत मिळू शकते। तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।